नमस्कार. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख, भावनांची अभिव्यक्ती आणि या गोड भाषेने आपल्याला विचाराची श्रीमंती आणि संस्काराची परंपरा दिली आहे. मराठी दिनाच्या निमित्ताने चला काही मनाला भिडणारे प्रेरणादायी सुविचार अनुभवूया, जे आपल्या भाषेवरील प्रेम अधिक दृढ करतील. मराठी भाषा ही केवळ बोलण्याचं साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची जिवंत ओळख आहे. ज्या घरात मराठी शब्दाचा गोडवा ऐकू येतो, तिथे संस्काराची फुलं आपोआप उमलतात. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगा, कारण भाषा जपली तरच आपली ओळख जिवंत राहते. जगात कितीही भाषा शिका, पण मनाला शांतता देणारी भाषा एकच असते, ती म्हणजे मातृभाषा. मराठीचे प्रतीक शब्द मनाला स्पर्श करणारे आहेत, कारण त्यात आपल्या मातीचा सुगंध आणि आपल्या लोकांचे प्रेम दडलेले आहे. मराठी बोला, मराठी जपा, मराठीचा मान वाढवा. मराठी ही फक्त अक्षरांची माळ नाही, ती भावना व्यक्त करण्याची ताकद आहे. या भाषेत संतांची वाणी आहे, वीरांची गाथा आहे आणि आईच्या मायेचा स्पर्श आहे. ज्या पिढीने आपली भाषा जपली, तीच पिढी खऱ्या अर्थाने समृद्ध झाली. भाषा टिकली तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर समाज मजबूत होतो. मराठी दिन हा फक्त एक दिवस नाही, तो आपल्या जबाबदारीची आठवण करून देणारा क्षण आहे. चला आजपासून रोज मराठीचा अभिमानाने वापर करूया. मराठी शब्दात एक वेगळी ऊब आहे, जी थेट हृदयाला भिडते. परकीय भाषेचा मोह असला तरी आपल्या मातृभाषेचा विसर पडू देऊ नका. कारण मुळं मजबूत असतील तरच झाड उंच वाढतं आणि आपल्या मुळाचं नाव आहे मराठी. ज्या माणसाला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो, त्याचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. मराठी बोलताना कधीही कमीपणा वाटू देऊ नका. उलट अभिमानाने बोला, कारण हीच भाषा संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवरायांची आहे. मराठी भाषा म्हणजे भावनाचं सुंदर विश्व आहे. तिच्या प्रत्येक शब्दात आपुलकी, जिव्हाळा आणि संस्कार दडलेले आहेत. चला मराठी दिनानिमित्त एक संकल्प करूया. मराठी फक्त आज नाही, तर रोज जगूया. आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या मातृभाषेपासून दूर गेलो तर आपली ओळख अपुरी राहते. मराठी ही आपल्या अस्तित्वाची सही आहे. ती जपा, वाढवा आणि पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवा. मराठी बोलणं ही जुनी गोष्ट नाही, तर ती आपल्या भविष्याची ताकद आहे. ज्या समाजाने आपली भाषा जपली, तो समाज कधीही हरवत नाही. म्हणूनच मराठीचा वापर करा, मराठीला जगवा. मराठी दिन हा साजरा करण्यापुरता नसून कृती करण्याचा दिवस आहे. आपल्या घरात, मुलांमध्ये आणि कामात मराठीला स्थान दिलं तरच या दिवसाचं खरं सार्थक होईल. चला मनापासून म्हणूया, माझी भाषा, माझा अभिमान, मराठी. मराठी फक्त बोलायची भाषा नाही, ती जगायची भावना आहे. चला आज आणि रोजच एकच संकल्प करूया. मराठी जपू, मराठी वाढवू, मराठीचा अभिमान बाळगू. असेच प्रेरणादायी सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.